लगेगी आग तो आएंगे कई घर अपनी जद में, लगेगी आग तो आएंगे कई घर अपनी जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है. देवेंद्र फडणवीसची. तुमच्या एका मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेपोटी तुम्ही एक भस्मासूर जन्माला घातला. आता भस्मासुराची ताकद इतकी वाढली की तुमच्या डोक्यावर हात ठेवायला कमी करणार नाही इथपर्यंत हात सरसावलेला आहे. फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही. अगदी तशाच फडणवीसांनी दिल्लीत पोचू नये म्हणून फडणवीसांच्याच पक्षाचे दिल्लीतले नेते, विशेषतः शिंदेसेना जन्माला घालणारे, शिंदेसेनेची सरोगेट मदर म्हणून वावरणारे दिल्लीतले नेते, हे फडणवीस दिल्लीला पोचू नयेत म्हणून एक लांब सडक स्पीड ब्रेकर टाकण्याच्या तयारीत आहे. अगदी दिल्ली टू दरे या सगळ्या स्पीड ब्रेकरमध्ये फडणवीसची तुम्ही कसे सर्वाईव्ह होणार आहात? ठाकरेंच्या नेतृत्वाचा प्रश्न नाही आहे हा, कारण TMCचे 20 खासदार जातात, NCP फुटते, आप फुटते. हे सगळ्या पक्षांच्या बाबत होतं, हे सगळ्या पक्षांच्या बाबत होतं, कारण ॲब्सोल्यूट पॉवर अँड ॲब्सोल्यूट करप्शन. भाजपाला ज्या दिशेने जायचं आहे, डिलिमिटेशन बिलच्या नंतर सुडानं पेटलेली भाजपा कुठल्याही थराला जायला जिथे तयार आहे, तिथे देवेंद्रजी तुमच्याही महत्वाकांक्षा धुळीस मिळालेल्या आहेत. आमचं सोडा, आम्ही तर सत्तेशिवाय राहण्याचं आधीच ठरवलेलं. सत्ता पाठ सोडून देऊन आम्ही संघर्षाचीच वाट निवडली होती आणि संघर्षाची वाट निवडून एका नव्या नाव चिन्हासकट पुन्हा एकदा आम्ही 9 खासदार 20 आमदार निवडूनही आणले. जातीवंत शेतकऱ्याने पेरायचं असतं, आम्ही पेरत गेलो. ज्यांच्याकडे पेरण्याची कला नाही ते चोरत जातील. चोरणाऱ्यांनी आता विचार करावा की आता तुमचं काय होणार आहे.